आदरणीय सन्माननीय दर्शन शेठ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व करणारे दर्शन शेठ पाटील आदरणीय सन्माननीय करणारे दर्शन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाची तब्बल 2,500 रुपयाचं आर्थिक योगदान आम्हाला लाभलं। तर दर्शन दादा आपलं मनपूर्वक आम्ही आभार। तर क्या बात आहे। संदीप शेठ म्हटलं तर काय जिथं मोर्चा तिथं चर्चा। क्या बात आहे। फायनल डे मध्ये आपण पाहणार तर स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ फायनल डे साठी संपूर्ण पब्लिक साठी आईस्क्रीमची सेवा उपलब्ध करण्यात येईल। एकदा जोरदार टाळ्या संदीप शेठ म्हात्रे एसएस ट्रान्सपोर्टचे मालक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी मुखे अमृताची वाणी देह वेचावा कारणी। सलामीवीर धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना किशोर आणि ओमकार आणि गोलंदाजी मार्क वरती दोन्ही जर कृष्णा सर आपण पाहिले तर हे दोन्ही जे संघ जे खेळतात त्या गावाचा मी भाचा आहे आणि गोलंदाजी करतात त्या गावाचा जो गोलंदाजी करतो त्याची म्हणजे आम्ही त्याचा मामा वर्ग रिलेशन आहेत अधिवेश आहेत। एक मैत्रीपूर्वक लढत असेल दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे रक्तात माझ्या कालजात माझ्या वाय छत्रपती शिवाजीराजे रायगड स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये तळोजा मजकूर गाव तुमच्या समवेत समालोचन करतोय सारे माझं गाव। तर नक्कीच यावेळी आलांत कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला करूया मरो परंतु जो संघ जिंकेल तर सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार। जबरदस्त गोलंदाजी ते करण्याचा प्रयत्न करतात दिवेश होल्डर लाईनचा चेंडू यावेळी चेंडू त्याला पाठवलाय परंतु क्षेत्ररक्षक धावतायत रिचे चेंडूवरती पोहोचतायत तत्पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त 2 धावा आणि 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो। एकूण धावसंख्या धावपट पहिली केली तब्बल 2 धावा 2 चेंडू 2 धावा। किशोर मध्ये क्षमता आहे ताकद आहे ती ताकद इथे मात्र पणाला लावी लागेल कारण सातत्याने प्रत्येक मैदानावरती आपली दादागिरी आपली हुकूमत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न किशोर पोरजी ते सातत्याने दाखवत असतात। गोलंदाज दिवेश इथे गोलंदाजी करत असताना हो यावेळी आपल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला आहे लॉंग लेग सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक आहेत दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। एकच धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो। एकूण धावसंख्या धाव फलकावरती 3 5 षटकांची मॅच इथे जबरदस्त आयोजकांचं मी कौतुक करेन कृष्णा म्हात्रे सर कारण ज्या पद्धतीने सुपर 8 मध्ये संघ दाखल होण्याच्या अगोदर आपण जी घोषणा केली होती की एक संघ आज आपण सुपर 4 साठी क्वालिफाय करू। चांगला फटका आहे गॅप इथे भरपूर मोठा धावसंख्येचा नाही तोटा मिळतील 4 रन। यावेळी देखील फटका यावेळी मात्र मिस टायमिंग बॅक टू द बॉलर दिवेशने टिपला झेल संपलाय फलंदाज ओमकारचा खेळ। डीजे मल्हार पंढरपूर म्हटलं तर देवाची पंढरी सातत्याने आपण पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन सातत्याने घेत असतो आणि देवाच्या कपालावरती तो मस्तकावरती काला टिला असतो त्या काला टिल्याचं देखील एक महत्त्व आहे मित्रांनो। जे भाविक दिंडी यात्रामध्ये येत असताना त्या भाविकांची धूल ज्यावेळेस पायावरती लागते त्या धुलीचं एक एक कण
अगदी पिसून पिसून त्या ठिकाणी पीठ केलं जातं आणि तो टिला पांडुरंगाच्या कपडावरती लावलं जातं. इतका मोठा वैशिष्ट्य आज साक्षात पंढरपुरात योगी 28 युग आपला पांडुरंग विटेवरती उभा आहे. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. 9 धावा धाव फलकावरती षटकाची येते होते षटकाची सांगता झाल्यानंतर संघ जाऊन ठेवतो एकूण धाव संख्या धाव फलकावरती 9. प्रवीण दलवी साहेब मनसे अध्यक्ष तलोजा विभाग यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. प्रवीण दलवे साहेबांना विनंती करतो की आपण यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार नेतृत्व प्रवीण दलवी साहेब यांना विनंती असेल यावं. सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आपलं श्री चैतन्येश्वर कुटारी या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गर्व से कहो हम है मन से, दिल से कहते हैं हम है मन से. आदरणीय सन्मान्य प्रवीण दलवी सरांचं व्यासपीठावरती काही क्षणातच आगमन होणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जबरदस्त रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर प्रवीण दलवी सरांचं काही क्षणात व्यासपीठावरती आगमन होणार आहे. तर प्रवीण सर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. एकूण धावसंख्या धावकेल 9 धावा धावफलकावरती फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. किशोर बाद झालाय. ते एक किशोरने एक चांगली खेळ करण्याचा प्रयत्न 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावेचं योगदान आपल्याला दिला. परंतु आपण पाहतोय देवेशच्या नंतर गोलंदाजी साकारण्याचा विक्रम ज्या जीवनाची संजीवनी दिली या संघासाठी तब्बल या मॅच मध्ये तब्बल 8 विकेट याचे नावी आहेत. आजचा विक्रम कोण विसरणार. त्याला एक चेंडू देखील देण्यात आला. विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून ज्या चेंडूवरती त्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट घेतले. हा देखील एक इतिहास आहे. हो हो वाढ जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. जीवनसाठी कौतुक आपण करूया. पहा अगदी स्क्रीनच्या समोर जीवन चौधरी दिस मॅच ऑफ द बॉलिंग 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, 6 विकेट, इकॉनॉमिक रन रेट होता 5.50, डॉट चेंडू 7 आणि 2 चौकारांचा जरी समावेश होता, 0 षटकार एक्स्ट्रा 0 याचा उत्तम उदाहरण जीवन. ओहो यावेळी ऑफस्टमच्या बाहेर कदाचित आजच्या दिवसातील एक अवंतर जीवन सरांच्या माध्यमातून हा चेंडू अवंतर आपण पाहतोय. थकवा जाणवते. नक्कीच उत्तरशी टीम आज डान्सर इथे जय गणेश्वर चषक त्या ठिकाणी चालेल 45. यावेळी हा चेंडू हवेच्या लाटामध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा पार 4 रन. धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तब्बल 14 धावा धावफलकावरती. सनीलच्या बॅट्स मधून चौकार येतोय. आडव्या बॅटनं फसवा चेंडू फेकलाय गोलंदाजानं. व्हेरिएशन युक्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात जीवन. आजचा दिवस सातत्याने आपण पाहतोय द फायटर 11 उत्तरशी टीमने गाजवलाय कृष्णा सर. कारण गोलंदाजीच्या माध्यमातून काय जबरदस्त गोलंदाजी. धरणा टीमला ऑल आउट केलं. त्यानंतर आपण पाहिला रोहिंजन संघाचे देखील 7 ते 8 प्रतिनिधी मैदानाच्या बाहेर काय गोलंदाजी करतायत अपरंपार. डान्सिंग डाऊन केलं समोरच्या दिशेने स्क्रीनच्या समोर. इथे गॅप मोठा धावसंख्येचा नाही तोटा मिळती 4-4-4 संघर्षाचा संघर्षमय 4. दमदार शानदार 4. गोलंदाज जीवन तयार. हो हॅप ट्रॅकर होता. चेंडू चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर दमदार 4 रन.
नको, कारण तुम्हाला नंतरचं सत्र तुम्हालाच खेळायचं आहे. त्या अनुषंगाने आपण रितेश असेल म्हणजे दिवेश, चला आपण लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. अविक्षित चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने आपला एक नवीन परिचय दिलाय या मैदानावरती. तमाम क्रीडेचा एक पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाचे चौफे येत अगदी झाडांच्या सावलीमध्ये देखील मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु उंच उंच ये टावर्स आपण पाहतोय, असं वाटतं की लवकरात लवकर अंधार होईल, पण तसं काही घडणार नाहीये. पहिलाच बॉल, अविक्षितचा हा चेंडू फसवा. चेंडू या ठिकाणी फलंदाज या चेंडूवरती आशाभूत राहुल, एक उत्कृष्ट स्कोरर या ठिकाणी त्या चेंडूवरती पाहत बसले आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरित्या पूर्ण केलं. डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थगित धावफलकावरती धावसंख्या 22 वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चालला सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून, चुकीला माफी नाही. चेंडू चालला आर पार सीमा पार. 4 रन. चिकाटी आणि मेहनत या ठिकाणी दाखवत असताना राहुलच्या बॅट्स मधून येतोय हा खणखणीत चौकार. हो, यावेळीच ऑन साइडला वेग होता या चेंडू मध्ये. वेगाची सॉरी गोलंदाजी करतोय या ठिकाणी आपण पाहतोय. अविक्षित लय भारी, जाम भारी गोलंदाजी करतायत. प्रत्येक संघाला इथे मात्र सुपर 4 साठी क्वालिफाय व्हायचे, त्या अनुषंगाने इथे प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर आपण सातत्याने म्हणत असतो. गोलंदाज तयार. अविक्षित यांच्या षटकातील पुढील चेंडू. हॅप ट्रॅकर होता. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहे. टिपला झेल संपलाय. राहुल 4G चा खेळ. टीम मीटिंग साठी टाइम नसणारे पहा. स्विच हिट समोरच्या दिशेने गरज नव्हती. कैलास अगदी साधा सोपा सरळ झेल तुम्ही अगदी देऊन बसलाय. फलंदाज बाद. कैलास कडनं ज्या अपेक्षा होत्या त्या भंग झाल्यात. फलंदाज बाद. चला एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तर तब्बल 27 धावा काय अविक्षितने गोलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या अविक्षित साठी. 5 धावा खर्च करीत आणि 2 फलंदाजाचा घाशा इथे गुंडलला गेला.
स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक एंडला असतील सनील, नॉन स्ट्राईक एंडवरती सिद्धू, सबके बंधू अविनाश. हो चांगला फटका सजला, क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅप होता, इथे जाल सापडला आणि फलंदाज बाद. इथे फलंदाज बाद होता आपला सनीलचा जो महत्वपूर्ण विकेट होता तो मैदानाच्या बाहेर. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गौलाता भरारा संपला नाही, संपणारही नाही, माझ्या राजा शोभाचा दरारा. हर 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 मादे आवाज सुटला, मुघलांच्या कपाली घाम फुटला, मर्द मराठ्यांच्या मर्द तलवारी, मुघल फिरती माघारी. राजा जर तुम्ही अजून 10 वर्षे जन्म घेतला असता तर मुघलांनी देखील कपाली भगवाच लावला असतं. जय शिवराय. गोलंदाज तयार. अलंकी कार्पेट चेंडू चालय काऊ कॉर्नर रिझर्व मधून क्षेत्ररक्षक दूर वरनं येत आहेत. तोपर्यंत फक्त मिले सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 28 घरात. सिद्धू मात्र स्वतःला मात्र सिद्ध करावा लागेल. नावातच सिद्धार्थ आहे, तो सिद्धार्थ इथे मांडावा लागेल. सिद्धू मध्ये क्षमता आहे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप होत आहे. शतकच्या माध्यमातून झालेली आहे चुका, चुकीला माफी नाही. देवेशच्या माध्यमातून झालेली चूक, ही तिसरी आजच्या दिवसामधील ही तिसरी झेल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोडलेली झेल. कॅचेस विन द मॅचेस, परंतु ज्या वेळेस कॅचेस सोडल्यात त्या वेळेस हा संघ जिंकताना दिसलाय. काहीतरी एक वेगळा गमिनी कावा असेल. क्या बात आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करताय चेंडू. तत्पूर्वी एकच धाव, 31 धाव फलकावरती. अद्याप देखील विचार केला षटक क्रमांक 4. अद्याप देखील एक षटकाचा खेळ बाकी आहे. फरमाईश येते डमडम डमडम जे आम्ही करणार. डोंट वरी. हो चांगला चेंडू नाहीये, परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत आणि पंचाचा इशारा, एक नवीन सूचना, दंड विधान, वाईट शिकून आणि पंच आमच्या दिशेने वळतात आणि एक धाव अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या धावडकते पाहिली तब्बल 32 गोलंदाज तयार. हो यावेळेस ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क जुळून येत नाहीये. दिवेश येतात चेंडूवरती. पंच वन्स अगेन वाईट चिकून. कुठेतरी मनोवैज्ञानिक दबावामध्ये हा गोलंदाजी करत असताना सर्व काय सुरळीत चाललं होतं, परंतु 4 चेंडूचा विचार केल्या गोलंदाजाने 4 रन्स देऊन एक फलंदाज देखील बाद केला होता, परंतु लगातार 2 वाईट, एक वेगळी रणनीती असेल या गोलंदाजाची. हो हा वेळेस हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा वाईटची हॅट्रिक करतोय हा गोलंदाज. काय गरज नाही अविनाश, तुमच्यामध्ये क्षमता आहे. धावसंख्या धावपळ कधी पाहिली गेली तब्बल 34 वरती 5 फलंदाज बाद होत आहेत. या हॅट्रिक वरती कधीच पारितोषिक नसतात मित्रांनो. ज्यावेळी अपोजिशन विरोधक तुमच्यावरती चर्चा करतात त्यावेळेस या पारितोषिक तुमच्यावरती लावण्यात येत आहेत. गोलंदाज तयार. टॅपिंग करतायत यावेळेस ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुहेरी धाव जोखीम आहे. यस देवेश वेल गुड कलेक्टिंग. फलंदाज बात आहे की नाही हे रेफर केलं जाईल विशाल मात्रे सरांच्या माध्यमातून. टीव्ही अंपायर यस जीतू इथे चेक करतील. हक्काची मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत असताना योग्य तो निर्णय आपण पंचाच्या दिशेने टीव्ही अंपायर सातत्याने आमचे गायकरचं सांगतात की तिसरे पंच म्हटलं तर महादेवाचा तिसरा डोला तिथे उघडावं लागेल. फलंदाज बाद. येस फलंदाज बाद आहेत. येस क्लिअर कट आउट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे
जबरदस्त कार्य सम्राट रायगड जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष सातत्याने त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या ओहेला हाक देणारा हा व्यक्तिमत्व प्रवीण शेठ दलवी साहेब मॅच आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संस्कार येतात तिथे चांगला चेंडू फेकण्याचा कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होते आणि संघाची धावसंख्या धावा फलकावरती 35 वरती फलंदाज बाद झाले. 6 संघ असेल तो मात्र श्री गणेश्वर दानसर संघाच्या माध्यमातून एकूण धावसंख्या 35 वरती 6 फलंदाज बाद. चला पाणी घेऊन चला. प्लेयर इम्पॅक्ट प्लेयर ओके. थकवा जाणवते कदाचित या खेळाडूवरती. अविनाश इम्पॅक्ट प्लेयर आपण जात असताना 12th मॅन होते. आयुष क्या बात आहे. चला अंतिम हरकत नाहीये. 35 धावा फलकावरती डीजे सिद्धू आणि त्याच्या समवेत फलंदाजी करत असताना संस्कारला एक चांगला गोलंदाज रितेश वरती भरोसा दाखल केलाय. रितेश म्हणजे क्षमता इथे कशा पद्धतीने असेल परंतु इथे संघाचा धोका आणि मग बिंदास टोका अशी फलंदाजी इथे करावी लागेल. स्ट्राईक एंडला सिद्धू मध्ये क्षमता आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमारेषा बाहेर छूमंतर. षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या दाखल 41 धावसंख्या. ती दहशत ती हुकूमत तो दरारा इथे प्रस्थापित करत असताना सिद्धेश ऑन फायर. अडला असेल हजारदा पडला असेल हजारदा झालं गेलं विसर आता मुठावर अश्रावर लक्षावरती रोख नजर. सिद्धेश तो एक षटकार अजून मार अजून मार अजून मार मारण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये. गोलंदाज तेवढ्या ताकदीचा हे देखील विसरून चालणार नाहीये. एकच धावच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावसंख्या धाव फलकावरती 42. उर्वरित अद्याप देखील या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रितेश चांगली गोलंदाजी करतायत परंतु स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण संस्कारला आपण पाहतोय. संस्कारमध्ये क्षमता आहे षटकार ठोकण्याची. चांगला फटका पण तो मिस टायमिंग बॅक टू द बॉलर. रितेश चेंडू खालती फलंदाज बाद. सिद्धू साठी आदरणीय सन्माननीय एस ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे. प्रत्येक षटकारासाठी आता 2500 रुपयाचा पारितोषिक असेल. क्या बात आहे. एटीएम बँक पूर्ण खुली केले. त्याला पास केला आपण. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला देखील मॅच पुढची घ्यायचं कारण 5 ओव्हर तुम्हाला इथे कव्हर करायचे आहेत. नवीन येणार सलमान चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत जीवन ने टिपलाय झेल संपलाय. सलमान खानचा खेळ. पाखिमानाची वेता संकट गडनी कडकडते उरी समस्या कडकडते तना मनाला बेगा परून उभय चराचर कडकडते. मग तूही त्रिशूळ डमरुधर डम 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 कर. आरूढ हो तू सर्वांवरती प्रलयकारी तांडव कर. तू तुषार एक प्रयत्न अजून कर. तो एक प्रयत्न अजून कर कारण षटकार चौकारांची भाषा इथे बोलायचे. गोलंदाज तयार. चांगला फटका पण तो मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतात. शॉट मिड आपला एकच धाव सिद्धू मध्ये असणारी क्षमता कुवत कारण एका षटकारासाठी आता मात्र 2000 रुपयाचा पारितोषिक आहेत. एस ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून. 43 धावा धाव फलकावरती 8 फलंदाज जरी बाद झाले असती परंतु इथे अग्निपरीक्षा असेल खेळणाऱ्या नवीन संघापर्यंत आपण पाहतोय कारण आता फलंदाजी करायची आहे. तो फायटर 11 उतरशिव संघासमोर. षटकातील पुढील चेंडू. ओहो व्हॉट अ शॉट.
बल्लेबाज की गर्जन, रन मिलेंगे अर्जा डजन, गैंग सीमा पर उड़ा उड़ा उड़ा, ग्रेट सिक्स। चैतन्येश्वर कुटारी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला, फास्ट केला आपण। चला अंतिम सत्रामध्ये आपण जाऊया। नक्कीच प्रवीण गायकर सर, थँक्यू सो मच। लक्ष असेल येणारे 5 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार, 50 धावांचं लक्ष असेल, समोर टीम असेल फायटर उत्तर शिव। थँक्यू सो मच। या ठिकाणी मी रजा घेतोय। आम्हाला भरपूर प्रेम मिळत असो कुटारी गावामध्ये, तर आदरणीय सन्मान संपूर्ण चैतन्येश्वर कुटारी टीम, आमचे भावेश, आमचे विशाल असेल, आमचे संपूर्ण विकी, संपूर्ण जितू, यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। क्या बात आहे। आपण इथे सन्मान करूया मित्रांनो साई राजे, आमचे डम डम डमरू, त्यांचा फेमस डायलॉग आपण पाहतो। ते साई राजे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने साई राजे यावं, आणि साई राजे यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो भावेश यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साई राजे, एक उच्च शिक्षित समालोचक, रंगत आणणारे समालोचक, प्रेक्षकांची मन जिंकली, वेल एज्युकेटेड, इंग्लिश हिंदी मराठी तिन्ही भाषेवर प्रभुत्व त्यांचं आपण पाहिलं, आणि आत्ताच बाबूशहाची कॉपी देखील त्यांच्या माध्यमातून ऐकली। चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि जाऊया मॅचच्या दिशेने। जिथे धावा बनवायच्या त्या 50 धावांची गरज, 30 बॉल 5 ओव्हर मध्ये 50 धावांची गरज। सिद्धूने काही षटकार लगावला, दमदार फलंदाजी आणि टार्गेट बनवला त्याने। सेट अगदी संध्याकाळच्या वातावरणामध्ये शांत हवा देखील थांबली गेली, आणि त्याच्यामुळे कदाचित हा बेनिफिट सेकंड इनिंग्स मध्ये होऊ शकतो का, की फायटर 11 उत्तर शिव क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये मजबूत कामगिरी करू शकेल का। तर थँक्यू। जाऊया मॅचच्या दिशेने। 30 बॉल 50 धावांची गरज, प्रति षटकामध्ये 10 धावांची गरज। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल कैलास पोरची, 5 ओव्हर 5 बॉलर 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, आणि P1 पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ दी जयगणेश्वर धानसर क्रिकेट संघाकडून, ते म्हणजेच कैलास। स्ट्राईकला फलंदाज दिवेश, पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकला होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, माफी असावी, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी। पारस कैलासबाई यांचे सुपुत्र, 1 धाव मिळेल, 1 धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडत असताना आपण पाहू शकाल दिवेश पाटील आणि मयूर ही जोडी, आणि धावा लागतायत त्या धाव फलकावरती। एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, छोटी मोठी मॅच नाहीये साईराजे, ही मॅच खूप इम्पॉर्टंट। इथून जिंकलात तर थेट तुम्ही प्रवेश कराल तो सेमी फायनल मध्ये, एक ट्रॉफीचा मानकरी राहाल। गोलंदाज सज्ज होत आहेत, चांगली सुरुवात दोघांच्या माध्यमातून, पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 38 सर्कल मध्ये तुषारच्या माध्यमातून। तर उद्योजक सन्माननीय प्रणित शेठ म्हात्रे साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। प्रणित भाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीनं। संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक जोडले गेलेत आमच्या समवेत, आणि त्यांच्या साक्षीनं इथे एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 4 साठी। हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळले होते, तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले, एकच धाव मिळेल, पुन्हा एकदा पारस आपल्याला पाहायला मिळाला। धाबा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच 2 धाबा। पहिलं पॉवर प्ले षटक खूप महत्वाचं असू शकतं ते गोलंदाज कैलास यांचं,
कारण 27 बॉल मध्ये 48 धावांची गरज आतापर्यंत पाहिजे या मॅच मध्ये. क्लीन बोल्ड बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने वेध घेतला यष्ट्यांचा आणि फलंदाज होईल पात. पहिला ते धक्का फायटर 11 उत्तर शिवला. दिवेश खूप सफल झाले होते, अगदी 2 पायांच्या मधून बॉल पसार झाला यष्ट्यांचा वेध घेत असताना. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिलात, अगदी 8व्या स्टंपवर गेले होते की काय, एवढे सफल होऊन आणि लाईन अगदी बरोबर रुजली. आणि बहुतांश भरपूर पावसाळे बघितले क्रिकेटमध्ये या कैलास पोर्जीने आणि त्याचा उत्तम परिचय देत असताना फायटर 11 उत्तर शिवचा पहिला गडी बाद 2 या धावसंख्येवरती. ना 26 बॉल मध्ये 48 धावांची गरज. पराभव हातातून जात होता, विजय हातातून जात होता, परंतु पराभवाच्या छायेत असताना तो सामना जिंकून दिला तो संस्कारने आणि तिथून जी उंच भरारी घेतली ते थेट तिसऱ्या सामन्यामध्ये पोहोचलेत. ऑन साइडला बॉल एक्झिट केलाय, स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलला अडवेल. सिद्धू होते पुन्हा एकदा, सिद्धूने शेवटचा ठोकलेला षटकार. भरपूर काही सांगून झाली या मॅच मध्ये. एका धावेने संघ पोहोचला आतापर्यंत 3 या धावसंख्येवरती. सन्माननीय संदीप दलवी साहेब यांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार नेतृत्व यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,555 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. ते प्रवीणदादा दलवी साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत. आणि इथे लॉफ्टेड हिट अगदी बरोबर व्ही शेप मधून ठोकलाय तो म्हणजेच आल्या षटकार आणि पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 9 धावा. सेम स्कोर तुम्ही पाहू शकाल. जेव्हा पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत होता जय गणेश्वर दानसर संघ, त्यांनी 9 बनवल्या होत्या 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे देखील तीच परिस्थिती. जेव्हा धाबांचा पाठला करत असताना तुम्ही पाहताय फायटर 11 उत्तर शिवला, त्यांनी 9 धावा बनवल्यात, ते 1 ओव्हर मध्ये 1 गडी बाद. आमचे शांताराम जाधव सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे जबरदस्त स्कोरर. 24 बॉल 41 धावांची गरज. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती पारस पोरजी. अब बाप के बाद बेटे गेंदबाजी के मार्फत गोलंदाज आलाय तो पारस पोरजी. 24 बॉल 41 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकांची 10ची गरज होती. त्या सरासरीनं आतापर्यंत चाललाय, परंतु एक तितकाच महत्वाचा गडी फायटर 11 उत्तर शिवने देखील गमावलाय. टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचला आतापर्यंत डबल डिजिट 10 या धावसंख्येवरती. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, क्योंकि मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. इथे चालावं लागेल तरच हा सामना तुम्ही जिंकू शकाल. मॅच तितकीच चांगली पाहायला मिळेल यात मात्र संदेह नाहीये, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांना देखील तितकीच महत्वाची कामगिरी करावी लागेल. पायाचा भेद घेतलाय, लाऊड अपील केली गेली होती, परंतु लेग स्टंप पिचिंग आय थिंक त्याच्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित दिलाय. एक रन त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात की कदाचित बॅटला स्पर्श झाला असावा. आउटसाइड दी लेग स्टंप हा बॉल नक्कीच, परंतु यस बॅट कट त्याच्यावर तेच सांगतायत पंच. गुड डिसिजन पंचांच्या माध्यमातून. 1 धाव बॅट्समनच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात 11. 1 गडी बाद असताना 22 बॉल आणि 39 धावेची गरज. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणं हे यशाचं खूप महत्वाचं रहस्य. शॉट फाईन लेगला पीट केला बॉलने, बॉल जाईल सीमारेषा पार, फाईन लेगच्या दिशेने चौकार. संख्येवरती त्याच्यानंतर
या दोन खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप. शॉर्ट स्क्वेअरला एक पंचाच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येतात, बॉलला अडवतील तोपर्यंत वेगाने, अतिशय जलद वेगाने इथे 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या आहेत. येस, बेस्ट हाईट फॅक्टर साठी बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आपण पाहूया, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. या क्षणाला हे बॉल खूप महत्वाचे असतील. जर तुम्ही फुलटॉस चेंडू फेकाल त्याला पनिशमेंट देखील दिली जाईल, परंतु पाहावं लागेल कमरेच्या वरती आहे की खाली आहे, त्याच्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. 12 खेळाडू तुम्ही आवाज देऊ नका. तुम्ही जो एक शब्द बोलताना तो माईक मध्ये लगेच तिकडे आवाज जातो. नो बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसिजन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅटच्या उपरी हिस्स्यावरती हा चेंडू हाईट फॅक्टर पंचांनी पाहिलं. नो बॉल प्लस 2, 3 धावा मिळतील. एकूण 18 धावा धाव फलकावरती. 21 बॉल 32 धाव्यांची गरज. पारस स्पोर्टची नो बॉल टाकलाय. फ्रीटचा चेंडू असेल आणि त्याच्यामुळे आता बॅट्समनला लायसन खुला. फ्रीटच्या बॉलवरती आघात केलाय जरूर. वाडिश लॉंगनला काउकरच्या रिझन मध्ये क्षेत्रशी घेत आहेत. सिद्धू, जिकडे तिकडे आपण फक्त सिद्धूलाच पाहतो. मगाशी त्याने चांगली फिल्डिंग केली. 19 धाव फलकावरती. 20 बॉल 31 धाव्यांची गरज. 50 धाव्यांचा पाठलाग करत असताना थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. फायटर उत्तर शिवला, मात्र हे ओव्हर खूप चांगलं जी सरासरी त्यांना राखायची आहे त्याच उद्देशाने आतापर्यंत मैदानावरती खेळतायत. अकू टप्प्याचा बॉल वेगवान होता, परंतु एज देखील कदाचित लागला होता. अपील केली गेली असती पंचांकडे, परंतु एसटी रक्षकांच्या माध्यमातून कदाचित हा बॉल ड्रॉप झालाय. फलंदाज बाद होता की नाही हे पुढचा प्रश्न, परंतु अपील तितकी स्ट्रॉंग होती. पंचांनाही कदाचित प्रेशर करण्याचा प्रयत्न. 19 बॉल 31 धावेची गरज. आक्रमण तर केलाय डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये. साइड स्क्रीनच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. दणदण करत 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीनं दुसरं षटक. पॉवर प्लेचे 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या म्हणजे 23 धावा, 1 गडी बाद. विजयासाठी एकूण धावा पाहिजेत त्या 50, म्हणजे आता 18 बॉल मध्ये पाहिजेत त्या 27 धाव्यांची गरज. ठीक आहे. वडिलांची आणि मुलाची ओव्हर संपलेत. आता मात्र किशोर पोरजी त्यांचेही काका आलेत. आता काकांवरती देखील खूप मोठी जबाबदारी असेल. तर 18 बॉल 27 धाव्यांची गरज. वेल निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. पाहावं लागेल मैदानावरती या क्षणाला एक निर्णायक ओव्हरची गरज असेल. विशाल, तुम्ही पाहताय बेल्स घेऊन रेषा आखत असताना कदाचित ओव्हरस्टेप कधी कधी गोलंदाज होत असतात. त्याच्यामुळे जी आपली दिवसभर खेळून खेळपट्टीवरती जी रेषा आपण आखतो ती देखील पुसली जाते. त्याच्यामुळे डिसेंना त्रास येऊ नये त्यासाठी मेहनत. अकू टप्प्याचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जबरदस्त कॅच. पुन्हा एकदा हा झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आजच्या या दिवसामध्ये दुसरा अप्रतिम. पाणी घेऊन जा लगेच, थोडीशी जर इजा वाटत असेल. नाही 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 होगा ज्या दर्द, जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता. हाफ ट्रॅकरचा बॉल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल पाहू शकाल. शेवटच्या क्षणाला त्याने स्वतःला झोकून दिलाय, परंतु तुम्हाला शेवटच्या क्षणाला पाहायला मिळालंय. टाईव लगावत त्याने हा झेल टिपलाय. जबरदस्त जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का. पायटने उत्तर शिवला.
16 बॉल 21 धाब्यांची गरज. शेवटच्या क्षणाला आलेला हा षटकार म्हणजे या मॅच मध्ये फायटर 11 उत्तर शिवने मजबूत कामगिरी केली आहे. डोले बंद केले म्हणून संकटे जात नाही, संकटे आल्याशिवाय डोले उघडती नाही. राग आल्यावर थोडं थांबलं पाहिजे आणि चूक झाली तर थोडं नमलं देखील पाहिजे, तर या सर्व समस्या दूर होतात. शांत दिमागाने इथे गोलंदाजी करावी लागेल, कारण कुठेतरी जो झेल पकडला होता त्याच्यानंतर असं वाटलं होतं की टीम कमबॅक करेल जय गणेश्वर थानसर क्रिकेट संघ, परंतु आल्या आल्या जीवन चौधरीने ठोकलेला षटकार आणि त्या षटकारांना मात्र पुन्हा एकदा थोडासा दबाव आपला गोलंदाज किशोर पोर्जीच्या वरती. संध्याकाळचं सत्र उंच उंच टॉवर या विभागामध्ये विकास तुम्ही पाहताय आणि मुंब्रा एक्सप्रेस हायवे बरोबर बसलेले एक कुटारी गाव. बॅटच्या आतली कडा लागली परंतु शॉट पाहिलेले क्षेत्र काय मार मार मार. 2-2 खेळाडू आहेत तुला कव्हरला, संस्कार थोडासा यंगस्टर खेळाडू त्याच्यामुळे अनुभवी कमी आहे. जर कदाचित डायरेक्ट हिट झाला नसता कव्हरला थोडासा काही प्रॉब्लेम झाला असता तर धावा देखील झाल्या असत्या, त्याच्यामुळे त्याने स्वतःला सावरलं. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 30 धावसंख्येवरती. 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 20 धावींची गरज. अट्टी-तट्टीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. किशोर पोर्जी आतापर्यंत 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च करत असताना आपल्या संघासाठी बॅटच्या रडार मध्ये आला प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑन च्या वरून बॉल पुन्हा एकदा बॅट्समन जीवन चौधरीच्या बॅट मधून, माफ करा मयूरच्या बॅट मधून यावेळेस आलाय तो षटकार. या मैदानावरती आपण पाहतो जीवन चौधरी आणि मयूर चौधरी. बघा फायनलच्या दिवशी याच मैदानावरती एस एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे अर्थात त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ संपूर्ण प्रेक्षकांना एस ट्रान्सपोर्ट संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीनं आईस्क्रीमची मेजवानी दिली जाईल आणि संघासाठी श्री चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्यासाठी 50 टी शर्टचं योगदान. मग तुम्ही 70 ची घ्या किंवा सावलीची घ्या, तुम्हाला जे कंपनीचे ब्रँड टी शर्ट पाहिजेत ते तुमच्यासाठी 50 टी शर्ट दिले जातील. क्या बात आहे, स्वागत आहे संदीप शेठ तुमचं. फुलटॉस बॉल टॅप केलाय, लॉंग ऑफचं क्षेत्र येईल, बॉलला अडवतील डीप मध्ये. फक्त एकच धाव सलमान होती त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 38 या धावसंख्येवरती. 3 ओव्हर कंप्लीट, विजयासाठी 12 बॉल 12 धाव्यांची गरज. बघा उद्या तुम्हाला दिलेल्या लॉट्सवर वेल दिले, तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्हाला हजर राहायचंय. उद्याचा ग्रुप सी असेल. तुम्हाला विनंती करतो शिवम 11 नावाली विरुद्ध अंश 11 डीसीसी कोपरा, किरवली नानू विरुद्ध उत्तर शिव. म्हणजे आता सध्या तुम्ही उत्तर शिव फायटर पाहताय आणि हाच उत्तर शिव उद्या जो खेळणार आहे तो धानसरच्या स्पर्धेमध्ये जय हनुमान उत्तर शिव. मनोज पवार की सेना उतरेगी. तिसरा सामना पडघे विरुद्ध शिवकर आणि अंतिम सामना किरवली मंगेश, माफ करा नेवाली विरुद्ध वलप. माफी असावी VRCC उसाटणे. असं उद्याचे लॉट्स आणि बरोबर 9:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आणि जवळ मगाशी मी 10 वाजता उल्लेख केला होता, परंतु 9:15 लांबचा प्रयत्न नाही. 9:30 ला उपस्थित राहून तुम्हाला 9:15 आम्ही पहिला मॅच चालू करणार आहोत. कारण उद्याही कदाचित वेळ मिळाला तर आम्ही एक संघ क्वालिफाय करू. कारण शेवटच्या दिवशी देखील आम्हाला 5-5 ओव्हरचे सामने, जर 6 ओव्हरचे सामने असतील, फायनल सेमीफायनल 6 ओव्हरचे खेळवायचे, त्याच्यामुळे उद्याही आम्ही कदाचित एक संघ नक्कीच काढणार आहोत. गोलंदाज सज्ज होत आहेत. 11 बॉल 11 धावेची गरज असताना बॅटची एज लागली आहे. फलंदाज होईल बाद. किशोरच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. या विकेटने पलटवार करू शकतो जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर. आता गरज असेल 10 बॉल आणि 11 धावींची गरज. आपण
या संघाला नेहमीच त्यांनी चांगलं टिकवून ठेवलं आणि चांगली बॉलिंग बॅटिंग देखील त्यांनी केली, परंतु तितकाच ताकदीचा संघ फायटर 11 उत्तर शिव क्रिकेट संघ मैदानावरती तितकीच भरीव कामगिरी केली आहे. संघर्षाच्या वाटेवर धिटाने चालत राहा, कारण चालण्यामुळे एकतर तुम्हाला तुमचा मार्ग तरी सापडेल किंवा तुम्ही स्वतःचा मार्ग तरी निर्माण कराल. 10 बॉल 11 धाब्यांची गरज. लढतायत मैदानावरती गोलंदाज तुषार. अगुटॅपाचा बॉल कट केलाय पॉइंटच्या दिशेने. खिडकी घेत असताना बॉल दणदण करत गोलीच्या वेगाने जाईल सीमा रेषा पार चौकार. पाय लागला, गुतला थोडासा आणि त्यामुळे पडला, पण ओमकार सुरक्षित आहे. हेच खूप मोठं वैशिष्ट्य, कारण जेव्हा तुम्ही ड्राईव्ह लागता स्वतःची काळजी देखील घेत जा. 7 धाब्यांची गरज. आक्रमण तर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवतील बॉलला. सलमान पुन्हा एकदा बॉल खेळत आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचताय 45 वरती. 8 बॉल मध्ये पाहिजेत 5 धाबा. 3 बॉल जर निर्धावाले, 2 बॉल जर निर्धावाले तर शेवटच्या क्षणाला जरी 5 राहिल्या तरी मॅच मध्ये मजा येईल, परंतु अजूनही 7 गडी सुरक्षित असतील ते फायटर 11 उत्तर शिवच्या खेम्यामध्ये. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे पारसने. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो, परंतु थ्रो खराब आहे, त्याच्यामुळे त्याला फायदा नक्कीच मिळेल. फलंदाजाला 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला आतापर्यंत 47 या धावसंख्येवरती. 7 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. पानझडी शिवाय झाडाला नवीन पालवी फुटत नाही, तशीच संघर्षाशिवाय जीवनात नवीन दिशा मिळत नाही आणि या ठिकाणी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 7 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कव्हरला पारस आहेत त्या ठिकाणी. बॉलला अडवतील. एकच धाव. चला शेवटचे 6 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. जो आम्ही सामना पाहिला कसलकंडच्या नाईट स्पर्धेमध्ये हसुराम भागा पाटील स्मृती चषकामध्ये, जिथे मुरबी संघाला 6 बॉल मध्ये 1 धाव बनवायची होती. 5 बॉल ओमकारला निर्धाव टाकले होते आणि शेवटच्या बॉलवरती ओमकारने सिंगल घेऊन तो सामना जिंकवला होता. कदाचित जर हा उलटफेर इथे देखील पाहायला मिळाला तर मॅच मध्ये मजा येईल. 6 बॉल 2 धाव्यांची गरज. हो, करण ठोंबरे तो पार्ट टाइम बॉलर आणि काल चांगला एक उलटफेर देखील पाहायला मिळाला मनोज सर, की ज्या मानकोली संघानं भाव्य दीपू माली आणि ज्या अजून मला तर वाटतंय विनीत माली नसताना देखील गोरसई संघाला त्याने पराभूत केलं, बलाढ्य गोरसई संघाला. आणि त्याच मानकोली संघाला घरच्या मैदानावरती कसलगड संघानं पराभूत केलं, तेही एका हाती. क्रिकेट कधीही पलटू शकते आणि आम्ही नेहमी सांगत असतो की कधी कुणाला कमी समजू नका. 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी देखील कामा येतो, त्याच्यामुळे कुणालाही कधी कमी आखू नका. फायटर 11 उत्तर शिव विरुद्ध ही लढाई तुम्ही जय गणेश्वर धानसर या 2 संघामध्ये पाहताय. शेवटचे 6 बॉल 2 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सुनील. सनील पहिलाच बॉल हलक्या हाताने स्लॅश केलाय. 1 धाव कंप्लीट. कदाचित बॉल सीमा रेषा पार जायला तिथून थेट सुपर 4 मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय आणि एक ट्रॉफीचा किमान मानकरी ठरलाय. ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, आले लेट आणि झाले शेट. रात्री 12 वाजता या संघाला कॉल केला आयोजकांच्या माध्यमातून आणि आले लेट ना झाले शेट. तो फायटर 11 उत्तर शिव संघ पोहोचलाय श्री चैतन्येश्वर खुटारी या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये 1 ट्रॉफीचा मानकरी. आणि या विकेटला नमन करत असताना तुम्ही हा फलंदाज पाहू शकाल की होय, या आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये आणि आम्ही 1 ट्रॉफीचा दावेदार या स्पर्धेमध्ये ठरलो. तो रितेश या विकेटला नमन, या मातीला नमन करत असताना होय, या मातीमध्येच मी मोठा झालोय आणि या मातीतच खेळत असताना आज आम्हाला जे क्रिकेट शिकवलं गेलंय त्याच विकेटला इथे या मातीला नमन करत असताना आपण पाहू शकाल. तो म्हणजेच खेळाडू रितेश. अभिनंदन टीम फायटर 11 उत्तर शिव. सर्व संघ या स्पर्धेमध्ये भरपूर चांगले खेळले, परंतु दिव्या शुभेच्छा उद्याच्या देखील संघांना. आमचा प्रवास इथेच संपेल. भावेश आणि चैतन्येश्वर खुटारी, त्याच्यानंतर आमचे विशाल असतील, सर्व मित्र परिवार, तुम्ही आम्हाला स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे संधी दिली आणि नक्कीच पुढच्या वर्षी देखील आपल्याला 3 लाखाची स्पर्धा